यांना एक दिवस वेळ ह्यांच्यावर अशी येणार आहे, यांना पळता भुई कमी होईल. बाप्पा परळीत पुन्हा एकदा बूथ कॅप्चरिंगचा प्रकार समोर आला होता. बघा, ही यांची परंपराच आहे. युवायुष्य परंपरेनं असंच केलं जात आहे. ही बूथ कॅप्चरिंग हा बीड जिल्ह्यातला पायंडा ह्यांचा आहे. त्याच्यामुळे परळीत धंदा चेंज करताय. लोकसभा संपली. एवढा मोठा नेता मी महाराष्ट्राचा नाही आहे. मी बीड जिल्ह्याचा खासदार आहे तुमचा आमचा. त्याच्यामुळे सरकार का स्थापन करीत नाहीत आणि ह्यांना सरकार स्थापन करताना म्हणजे एवढे मॅन्डेट लोकांनी देऊन सुद्धा हे सरकार स्थापन करू शकत नाहीत. म्हणजे यांची बघा काय झाली यांची परिस्थिती. थँक्यू. जो आहे तो मी प्रश्न बघतोच आहे, जातीनं बघतोय. रेल्वे मी खासदार झाल्यापासून जवळपास 40 किलोमीटर आता पुढे आलेली आहे आणि आणखी फक्त एक जणांनी आता परत मी काम करतो याचं काही झालं की बाकी कुणाला काहीतरी आडवाडीचा प्रयत्न करतायत. मला त्याच्यावर आरोप करायचा नाही. पण रेल्वे येणाऱ्या 2 महिन्यात मी बीडला येणार म्हणतोय. बीडपर्यंत रेल्वे येणारच आहे आणि माझ्या कार्यकाळात रेल्वे नगर टू परळी, परळी टू नगर, मुंबई, दिल्ली 100% जाणार. आम्ही ते जाण्यासाठी मी काम